मूग डाळीचा कुठलाही पदार्थ करायचा म्हणलं मग ते डोसे असो आप्पे असो हलकंसं ना ते दडदडीत होतं आणि खाताना ठोठरा बसतो. आता हे आपण करणार आहोत मूग डाळीचे आप्पे. मस्त एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, त्यामुळे ते आतमध्ये मऊ लुसलुशीत होणार आणि दिवसभर ठेवले, डब्यासाठी दिले, मुलांना डब्यामध्ये दिले तरी ते बाहेरनं खुसखुशीत आतून मऊ लुसलुशीत राहणार. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. डाएटवर आहात, वेट लॉसवर आहात, डायबेटिक आहात, नाश्त्यासाठी काहीतरी पौष्टिक हवं, मुलांना डब्यामध्ये काहीतरी पौष्टिक हवं, पीठ तयार करून ठेवू शकता. चला तर मग सगळ्यात आधी 1 कप घेते मूग डाळ. यामध्ये घालूयात पाव कप पोहे. हे व्यवस्थित मिसळूयात. यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 2 ते 3 वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायचं. आता हे मूग डाळ आणि पोहे स्वच्छ धुवून झाले. पोहे का घातले? पोह्यांमुळे तो मूग डाळीमध्ये काय असतं, खूप जास्त प्रमाणात प्रथिनं म्हणजे प्रोटीन असतं. ते थंड झाल्यानंतर दडदडीत होतं, ते होऊ नये त्यामुळे पोहे घातलेत. पोह्यांमुळे हे आप्पे मस्त खुसखुशीत राहतात. चला आता यामध्ये भरपूर पाणी घालूयात आणि पोहे आपण अगदीच नावाला घातलेत, असं काही खूप घातलेले नाहीये. आता हे किमान 4 तास तरी मुरण्याकरता ठेवूया. चला आता इथे पोहे आणि मूग डाळ 4 तास भिजत घातले होते. हे बघा, पोहे छान फुलले, मूग डाळही मस्त फुलली आहे. आता यातलं हे जे जास्तीचं पाणी आहे ना, हे पाणी पूर्ण उपसून काढणं अगदी गरजेचं आहे. नाहीतर मग काय होईल ना, पीठ खूपच सरबरीत होतं. त्यामुळे पूर्ण पाणी यातलं काढून घ्या. कारण आपण यामध्ये भाज्या देखील घालणार आहोत. भाज्यांमध्ये देखील पाण्याचा बऱ्यापैकी अंश असतो. पाणी व्यवस्थित काढून घेतलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि ही डाळ आणि पोहे याचं मिश्रण घालूयात. अगदी चमचाभर पाणी घालते, खूप पाणी नको. हे बघा, हे असं दळलं गेलं पाहिजे. खूप जाड नाही आणि खूप बारीक पण नाही. आणि याच प्रकारे सगळ्यात मूग डाळ आणि पोहे दळून घेणार आहे. आता पुढच्या बॅचला लसूण मिरची घालायची गरज नाही. पहिल्या बॅचला जितकं घातलं तितकं पुरेसं आहे. चला, आप्पे करण्यासाठीचं पीठ तयार आहे. आता इतरही त्यामध्ये काय काय जिन्नस घालणार आहे ते बघूया. बारीक चिरलेली ढोबळी मिरची, किसलेलं गाजर, मका, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा जिरं आणि यासोबतच आपल्याला लागेल चमचाभर फ्रूट सॉल्ट. तर सगळ्यात आधी पिठामध्ये मसाले घालूयात. लाल तिखट, हळद, मीठ, जिरं, धनेपूड. हे मसाले व्यवस्थित मिसळूयात पिठासोबत. हे बघा, अजिबात आहे ना खूप असं पातळ सैल पीठ नाही आहे, असं प्रमाण हवं पिठाचं. त्यामुळे पाण्याचा कमीत कमी वापर करायचा. आता यामध्येच भाज्या घालूयात. किसलेलं गाजर, ढोबळी मिरची, मका, कोथिंबीर. आता हे तयार झालं मूग डाळ आप्पेचं बेस तयार. आता हे तुम्ही रात्रीच तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा करायचे तासभर बाहेर काढा, त्यामध्ये फ्रूट सॉल्ट घाला आणि लगोलग आप्पे करा. जर तुम्हाला इनो नसेल वापरायचं, खायचा सोडा नसेल वापरायचं तर भाज्या नका घालू. पीठ तसंच आंबवायला ठेवा. मूग डाळ आहे, 4-5 तासात म्हणले तरी पटकन आंबते. मग सोडा बिडा दही बिही काही घालायचं गरज नाही. रात्रभर ठेवा, पीठ फसफसतं. मग करायच्या पूर्वी मीठ आणि सगळ्या भाज्या घाला. चला आता यामध्ये मी फ्रूट सॉल्ट घालते. आप्पे पात्रात म्हणजे आप्पे जस्ट बनवायच्या आधी फ्रूट सॉल्ट घाला. खूप ॲडव्हान्समध्ये नका घालू, नाहीतर आप्पे फुलणार नाही. त्यामध्ये अगदी अर्धा चमचा पाणी पीठ फुलण्याकरता. आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे. आपल्याकडे आता फुसफुस आहे बघा, किती सोपं जातं आहे. जास्तीचं पण तेल लागत नाही आणि पार असं कडेकडेपर्यंत हे व्यवस्थित ग्रीस होतं. फुसफुस madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. अतिशय लाईफ सेवर आहे. चमचा वाटी घेऊन तेल घ्यायची गरज नाही. आता हे बघा, हे मिश्रण देखील काय सुरेख बहारदार फुललेलं आहे. आप्पे पात्रामध्ये चमचाभर हे मिश्रण घालायचं. मध्यभागी सगळ्यात शेवटी घालायचं, कारण गॅसची आच आहे ना मध्यभागी सगळ्यात जास्त असते. आता झाकण ठेवायचं आणि छान खरपूस भाजेपर्यंत 1-1.5 ते 2 मिनिटाचा वेळ लागतो भाजून घ्या. जेमतेम 2 मिनिटं झालेत. खालची बाजू खरपूस भाजून झाली. काय मस्त फुललेत बघा आप्पे.
त्याकरता आहे ना पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट हवं. असे आप्पे फुलले ना की ते दोनही बाजूने खरपूस भाजले जातात बघा. आता वरनं पण थोडं तेल स्प्रिंकल करते. उलटं व्हायचं. आ हा हा हा, वा वा वा, काय सुरेख झालेत बघा. हे असे जितके छान फुलतात तितके छान ते दोनही बाजूने खरपूस भाजून होतं. आता मात्र झाकण न ठेवता दुसरी बाजूही व्यवस्थित खरपूस अशी भाजून घ्यायची. आहा, दोनही बाजूने खरपूस भाजून झाले. वा 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 वा, दिस इज इट म्हणतात की नाही, अगदी तसा होतो. तुम्ही आपली ना आप्प्याची कुठलीही रेसिपी बघा, एक बाजू कच्ची भाजली गेली आहे असं होतच नाही. त्याचं कारण पिठाचं प्रमाण जमलं की बाकी पण सगळं मस्त जुळून येतं बघा. कमाल, ट्विन्स काय एकमेकांना सोडेना झालेत. असो, वा वा बघा. चला आता याच प्रकारे सगळे आप्पे तयार करायचे. पुन्हा एकदा फुसफुस. आणि ज्यांचा कन्सर्न आहे की त्यांना फुसफुस नाही करायची, ते असं आहे ना ओतू पण शकतात. हे बघा, थेंब म्हणजे अगदी थेंब थेंबभर, म्हणजे वाटी चमच्यात तेल घ्यायची गरज नाही. हे असे फिलअप पण करू शकता की ज्यांना अगदीच नाहीच फुसफुस वापरायचं ते असं फिसफिस करू शकता. पुन्हा खरपूस भाजून घ्यायचं. आता या प्रमाणामध्ये या आकाराचे मस्त टुमटुमीत असे 24 आप्पे तयार होतात. एकदम खुसखुशीत होतात, आतमध्ये बहारदार जाळीदार होतात. चटणीची गरजच नाही आहे कारण यामध्ये इतके सारे मसाले आपण घातलेत. त्या मसाल्यांनी याला खूप कमाल स्वाद येतो. बरं, जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.